असा सामना पाहायला भेटतोय. सर्वांनी टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत करायचं. पहिला चेंडू राईट ओव्हरचा विकेटचा मारा करतोय परिचित आणि हा मात्र पहिल्याच चेंडूवर स्वागत करतोय तो म्हणजे विश्वजित. खरोखर सुंदर फलंदाजी आपल्याला पाहायला भेटते. अरे बंड्या काय खाऊन आलास, षटकारवर षटकार मारतोस, क्या बात है, अच्छा है, बहुत अच्छा है. एक कलम वाली बाई कलम के नाम से देश में क्रांती लाना चाहती है. दरम्यान आपल्या सामन्यात सुरुवात करतोय. थोडंसं नाराज असतील, मला वाटतं यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न होता, परंतु मागच्या सामन्यामध्ये त्या पद्धतीने फलंदाजी केली ती परिचित याने पाहिली आणि तरीही सुद्धा अशा पद्धतीने गोलंदाजी आपल्याला पाहायला भेटते. दरम्यान अनुभवी फलंदाज आहेत तो म्हणजे विश्वजित. खरोखर फायनलच्या सामन्यामध्ये पहिल्या चेंडू पहिला षटकार दरम्यान आणि हा सुद्धा सुरेख चेंडू टाकलाय. चेंडू जातोय तो म्हणजे थर्डमॅनच्या दिशेने एका धावेवर समाधान मानावं लागतं. आता मात्र चांगलं कमबॅक करतोय. आपल्याला जेव्हा फायनल मॅच खेळायची असते त्यावेळेस सेमीफायनलला समोरच्या संघाचा गेम पाहणं खूप गरजेचं असतं आणि मला वाटतं मागच्या सामन्यामध्ये सुद्धा विश्वजित याने खरोखर तुफानी फलंदाजी केली होती. पंकज आणि विश्वजित एक आधारस्तंभ आहेत, ते म्हणजे स्वयंभू स्फूर्तिकला या संघाचे. दरम्यान पाहूया कशा पद्धतीने पुढे जखडून ठेवण्यामध्ये यश मिळतंय का, ते म्हणजे अचूक टप्पा टाकणं खूप गरजेचं आहे. परिचित आहे ना, परिचित राईट ओव्हरचा विकेटचा मारा विश्वजित साठी खरोखर सुंदर टाकलेले चेंडू होता. थोडासा बुडलेटला टाकलेले चेंडू दरम्यान तितकंच चांगले क्षेत्ररक्षण होतंय ते म्हणजे मिथिल यांच्याकडून आणि चांगली रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला भेटते. चांगलं फिटनेस आपल्याला पाहायला भेटते दोन फलंदाजांमध्ये विश्वजित आणि पंकज. मला वाटतं रेग्युलर प्लेयर आहेत. खरोखरच एवढ्या वेळेमध्ये 2 धावा काढणं सुद्धा खरोखर दमछाक होतो, परंतु एक चांगला फिटनेस असेल तरच अशी फलंदाजी होऊ शकते. दरम्यान विश्वजित चांगले फिटनेस चांगली फलंदाजी पाहायला भेटते, तंत्रशुद्ध फलंदाजी. दरम्यान परिचित आणि हा मात्र खरोखर यॉर्कर पद्धतीत टाकलेले चेंडू. आत्ता मात्र रनआउटची संधी होती, परंतु ओव्हर थ्रोच्या मध्ये 1 रनचं मिळते आणि मला वाटतं दुसरी रन सुद्धा भेटते आहे. चांगली रनिंग बिटवीन द विकेट मगाशी म्हटलं, चांगले फिटनेस आहे या दोघांमध्ये, चांगलं कॉम्बिनेशन आहे दोघांमध्ये. ज्या पद्धतीने आपण पाहतो की सचिन तेंडुलकर आणि सौरभ गांगुलीमध्ये चांगलं कॉम्बिनेशन होतं. खेळायला लागले तर कमीत कमी 25 ओव्हरपर्यंत ओपनिंगपर्यंत पार्टनरशिप करायचे. त्याच पद्धतीने आणि फायनलच्या सामन्यामध्ये चांगली जबाबदारी घेतोय. चांगला फलंदाज चांगली फलंदाजी करू शकतो, एक जबाबदारी घेऊ शकतो. त्याच पद्धतीने विश्वजित जबाबदारी घेऊन फलंदाजी करतोय विश्वजित. दरम्यान आणि हा सुद्धा खरोखर यॉर्कर पद्धत चेंडू चांगले कमबॅक करतोय. तितकं चांगले क्षेत्ररक्षण होतंय, परंतु थ्रो करण्यामध्ये फेल होते तो म्हणजे सुलक्षण आणि 1 धाव मिळते ती म्हणजे चांगला शॉट मारला होता एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने विश्वजित याने. संघाची धाव संख्या होते 12. पहिल्या षटक प्रगतीपथावर. ज्या वेळेला पहिल्या चेंडूवर षटकार भेटतो त्यावेळेला खरोखरच समीकरण बदलून जातं आणि ते समीकरण आपल्याला पाहायला भेटतंय. तरीही चांगली कमबॅक केलंय बॉलरने, खरोखर चांगली गोलंदाजी. आता मात्र टिचून ठेवलंय आणि हा सुद्धा सुरेख टाकलेला चेंडू झेल होतं का पाहूया. दरम्यान पाहूया, झेल होण्याची संधी आहे आणि मला वाटतं थोडासा चेंडू जातोय सीमा रेषेबाहेर आणि मला वाटतं हा खणखणीत दणदणीत षटकार. मला वाटतं पहिल्या चेंडूचं स्वागत षटकाराने केलं विश्वजित याने आणि शेवटच्या चेंडूचं सुद्धा स्वागत केलं षटकाराने. खरोखर एक चांगली फलंदाजी म्हणावी लागेल, चांगली बॅटिंग. मागच्या सामन्यामध्ये सुद्धा खरोखरच चांगली फलंदाजी केली होती ती म्हणजे विश्वजित यांनी. सलग पहिला षटक प्रगतीपथावर. संघाची धाव संख्या होते 18. संघाची धाव संख्या होते 18. पाहूया दरम्यान हे पहिलीच ओव्हर आहे सोबत आता. नाव दे ना, पहिलीच ओव्हर आहे. एक ओव्हरला नाही आवडत. दरम्यान पाहूया निकेतन एक अनुभवी गोलंदाज आहे. मला वाटतं निकेतन यांना जर कमबॅक करायचं असेल तर विश्वजित आणि पंकज यांची विकेट मिळवणं खूप गरजेचं आहे आणि त्या पद्धतीचं क्षेत्ररक्षण सजवणं, त्या पद्धतीची गोलंदाजी करणं खूप गरजेचं आहे. पण तितकाच अनुभव आहे तो म्हणजे विश्वजित आणि पंकज यांच्यामध्ये. दरम्यान पाहूया, नाही 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 जुना बॉल नाही. कृपया सामन्याला उशीर करू नये. अतुल भाटी या संघाने याची नोंद घ्यायची आहे. बॅटिंग करताना तुम्हाला त्रास होणार आहे. दरम्यान संघाची धाव संख्या होते
18 थोडंसं महागडं षटक म्हणता येईल, चांगली सुरुवात म्हणता येईल ती म्हणजे विश्वजित आणि पंकज यांच्याकडून. फायनलचा सामना आहे, त्यांना माहिती आहे अतुल भाटी सुद्धा हा एक चांगला संघ आहे, त्यामुळे पहिल्याच षटकापासून त्यांनी हाणामारी करण्याचा प्रयत्न आणि हा सुद्धा सुरेख टाकलेले चेंडू कव्हरच्या दिशेने चेंडू जातोय आणि मला वाटतं सुलक्षण यांनी कॅच ड्रॉप केली विश्वजित यांची. खरोखर सुनील गावस्कर हे म्हणतात कॅचेस विन द मॅचेस, परंतु अतुल भाटीचं क्षेत्ररक्षण त्या पद्धतीने पाहायला भेटणं. गोलंदाज मात्र चांगला प्रयत्न करतात, चांगला कमबॅक करतात. परिचितने सुद्धा चांगलं कमबॅक केलं होतं, परंतु शेवटचा चेंडू खराब टाकला होता परिचितने, त्यामुळे तो थोडासा फसला. नाही तर संघाची धावसंख्या 12 ते 13 पर्यंत रोखण्यामध्ये यश आलं होतं परिचितांना. पहिला चेंडू एक बॅड लक म्हणावं लागेल परिचित यांचा, परंतु शेवटचा चेंडू हा विचारपूर्वक टाकणं खूप गरजेचं आहे. प्रत्येक चेंडू खूप महत्वाचा आहे. ज्या पद्धतीने निकेतन गोलंदाजी करतोय त्या पद्धतीने गोलंदाजी खूप आवश्यक आहे, ती म्हणजे अतुल भाटी संघाला. संघाची धावसंख्या होते 20. दरम्यान विश्वजित एक चांगली फलंदाजी आपल्याला पाहायला भेटते. फुलटॉस पद्धतीचा चेंडू, झेल होण्याची संधी आहे अरे, परंतु झेलसाठी कुठलाही प्रयत्न केला नाही आणि एका धावेवर समाधान मानतायत ते म्हणजे विश्वजित आणि पंकज. फायनलचा सामना आहे, विश्वजित सारखा फलंदाज आहे, त्याचा झेल टिपण्याची रिस्क घेणं खूप गरजेचं आहे, परंतु त्या पद्धतीने काही आपल्याला प्रयत्न करताना काही दिसलेलं नाही. संघाची धावसंख्या होते मात्र 21. थोडेसे नाराज आहे निकेतन, चांगलं कमबॅक करतायत, त्यांना माहिती आहे संघाला जिंकण्यासाठी कमीत कमी आव्हान ठेवणं खूप गरजेचं आहे. त्या पद्धतीने प्रयत्न निकेतन यांचा, परंतु क्षेत्ररक्षक काही त्यांना साथ देत नाही. परंतु गोलंदाज आपल्या प्रयत्नांवर दरम्यान आपल्या षटकातील पुढचा चेंडू हा मात्र खरोखर गुडलेनचा चेंडू होता. चांगला चेंडू, बॅटचा आणि चेंडूचा काहीही संबंध नाही. खरोखर चांगला स्पीड आपल्याला पाहायला भेटतोय तो म्हणजे निकेतन यांच्या गोलंदाजीतून. थोडंसं जखडून ठेवण्यामध्ये यश मिळतंय, परंतु विकेट मिळवण्यामध्ये यश मिळत नाही, ते म्हणजे विश्वजित आणि पंकज यांची. निकेतन यांना पाहूया या षटकामध्ये कशा पद्धतीने फलंदाजी करतायत. या पिचवर चांगली फलंदाजी केली, एक आत्मविश्वासपूर्वक फलंदाजी आपल्याला पाहायला भेटते. विश्वजित यॉर्कर पद्धतीचा चेंडू होता, थोडासा फ्रंट फुटला येऊन मारण्याचा प्रयत्न केला आणि चेंडू जातो एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. एक धाव तो मिळवली, परंतु दुसरी धाव ही कंप्लीट केली आहे. खरोखरच जिथे एक धाव पाहिजे तिथे 2 धावा काढतायत हे फलंदाज. काय फिटनेस म्हणावं लागेल, काय रनिंग बिटवीन द विकेट म्हणावी लागेल. खरोखरच प्रत्येक एक धाव खूप महत्वाची आहे. अशा पद्धतीने जर का प्रत्येक सामन्यामध्ये 4 ते 5 धावा काढले तर शेवटच्या षटकामध्ये खूप आव्हान होतं. विश्वजित वैयक्तिक 15 धावांवर खेळतो. राईट ओव्हर द विकेटचा मारा निकेतन यांचा. आता मात्र निकेतन याला झेल घेण्याची संधी. पाहूया कोण झेल घेतोय आणि मला वाटतं निकेतन यांच्यासारख्या क्षेत्ररक्षकाकडून झेल ड्रॉप होतोय. आपण सांगतो क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे. पाहूया कशा पद्धतीने संघाची धावसंख्या होते 24. एक चांगलं जीवनदान मिळतंय, ते म्हणजे मला वाटतं ऋषभ यांनी प्रयत्न केला असता, कारण स्वतःच्या गोलंदाजीवर झेल घेणं हे खूप थोडंसं अवघड असतं असं म्हटलं जातं. परंतु ऋषभ किंवा जो गलीच्या दिशेने किंवा पॉईंटच्या दिशेने जो क्षेत्ररक्षक होता विक्रांत, त्याने सुद्धा प्रयत्न केला असता तरी चाललं असतं, परंतु गोलंदाजी करून पुन्हा झेल घेणं खूप अवघड असतं. दरम्यान संघाची धावसंख्या होते 24. 2 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या होते 24. फायनलच्या मुकाबल्यामध्ये आता फक्त 6 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. पाहूया या 6 चेंडूमध्ये कशा पद्धतीने आपल्याला फलंदाजी पाहायला भेटते, परंतु गडी मात्र बाद करण्यामध्ये यश मिळत नाही. हा एक प्लस पॉइंट म्हणता येईल, तो म्हणजे स्वयंस्फूर्तिकाला या संघाचा. पहिल्या ओव्हरमध्ये 18 आणि दुसऱ्या ओव्हरमध्ये 6 धावा निकेतन याने खर्च केल्या. दरम्यान पुढचा चेंडू, स्ट्रेट ड्राईव्ह केलेला चेंडू आणि मला वाटतं हा खणखणी षटकार डायरेक्ट कॅमेऱ्याच्या दिशेने मारलेले चेंडू विश्वजित यांनी. खरोखर चांगली फलंदाजी म्हणता येईल. संघाची धावसंख्या होते 30. तिसरं षटक प्रगतीपथावर. परिचित यांनी ज्या वेळेला गोलंदाजी केली होती त्यावेळेला सुद्धा पहिल्या चेंडूवर विश्वजित यांनी षटकार ठोकला होता, परंतु निकेतन यांनी थोडंसं जखडून ठेवण्यामध्ये यश होतं. झेल टिपला असता तर आज हा षटकार पाहायला मिळाला नसता. म्हणूनच म्हटलं तर क्रिकेट आहे, चांगली पार्टनरशिप म्हणायला लागेल ती म्हणजे विश्वजित आणि पंकज. दरम्यान पुढचा चेंडू पाहूया आता झेल होते का. पुन्हा एकदा संधी आहे, ती म्हणजे निकेतनकडे आणि आता मात्र संधी गमावत नाही तो म्हणजे निकेतन. थोडासा खुश होतोय पण मित्रा 6 धावा खर्च झाल्यात त्या झेलमुळे, परंतु एक चांगली फलंदाजी म्हणता येईल
ती म्हणजे वैयक्तिक 22 धावांवर बाद होतोय. 3 षटकांचा सामना आहे आणि वैयक्तिक 22 धावांवर बाद होतोय तो म्हणजे विश्वजित. आता मात्र चांगलं कमबॅक केलंय. चांगली ज्या पद्धतीने परिचयाने पहिल्या चेंडू षटकार दिला त्यानंतर चांगलं कमबॅक केलं. यॉर्कर पद्धतीने टाकले चेंडू त्याच पद्धतीने ऋषभ करतोय का पाहूया. शेवटची चेंडू मध्ये चांगली गोलंदाजी खूप करणं गरजेचं आहे. चांगला टप्पा टाकणं गरजेचं आहे. ज्या पद्धतीने परिचितनी चूक केली ते दरम्यान सुयश आपल्या षटकातील पुढचा चेंडू आणि हा मात्र खरोखरच स्क्वेअर लेगच्या दिशेने खेळलेला चेंडू. एक धाव तर पूर्ण केली आणि चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहायला भेटते आणि दरम्यान फलंदाज बाद. मला वाटतं पंकज बाद होतोय. थोडीशी रनिंग कमी पडली पंकजाने. मला वाटतं पंकजाने जर थोडीशी स्ट्राईक सोडली असती. जो बॅट्समन बॅटिंग करत असतो आणि त्याने जर शॉट खेळला तर मला वाटतं सुयश हा डेंजर झोन मध्ये होता. परंतु पंकज हा डेंजर झोन मध्ये होता. तो रिलॅक्स होता. थोडीशी जर का अगोदर रनिंग घेतली असती तर नक्कीच 2 धावा कंप्लीट केल्या असत्या. मला वाटतं सुयश यांची काही चूक नसेल याच्यामध्ये. थोडीशी रनिंग कमी पडते. थोडासा स्टॅमिना कमी पडला असेल कारण चांगली फलंदाजी करतायत. पंकज वैयक्तिक 8 धावांवर बाद होतोय. नेक्स्ट बॅट्समन नेम रोहित. पाहूया सुयश एक अनुभवी फलंदाज. दरम्यान ऋषभ आपल्या षटकातील हाफ पिच टाकलेले चेंडू चांगला फटका झेल टिपते का बघूया. आणि खरोखरच आणि मला वाटतं आत्ता मात्र मिथिलाने सुरेख झेल टिपलाय तो म्हणजे सुयश सारखा फलंदाजाचा. हा झेल जर टिपला नसता तर खूप महागडं ठरलं असतं. कारण शेवटचा षटक 3 षटकांचा सामना आहे आणि शेवटच्या षटकामध्ये नियंत्रण ठेवणं अतुल भाटी संघाला गरजेचं आहे आणि त्याच पद्धतीने नियंत्रण ठेवतो तो म्हणजे ऋषभ. थोडंसं जखडून ठेवलं. संघाची धावसंख्या होते मात्र 30. रोहित पाहूया. ऋषभ आपल्या षटकातील पुढचा चेंडू टाकतील. रोहित साठी राईट ओव्हर द विकेटचा मारा. आता मात्र चांगली गोलंदाजी करतोय. त्यांना माहिती आहे शेवटच्या षटकामध्ये जखडून ठेवणं खूप गरजेचं आहे. षटभ दरम्यान आपल्या षटकातील पुढचा चेंडू आणि हा मात्र बॉडीला चेंडू लागून जातोय थर्ड मॅनच्या दिशेने आणि एका धावेवर समाधान मानावं लागतंय. शेवटचं षटक हे हाणामारीचं षटक असतं आणि फलंदाज हा हाणामारी करण्याचाच प्रयत्न करत असतो. जास्त धावा काढण्याचा प्रयत्न करत असतो. परंतु जखडून ठेवणं हे गोलंदाजीचा अनुभवावर डिपेंड असतं आणि तोच अनुभव आपल्याला पाहायला भेटतो. संघाची धावसंख्या होते ती म्हणजे 30-31. आपल्या षटकातील पुढचा चेंडू थोडासा फॉलो थ्रो मध्ये गडबड होते ऋषभ यांच्या. दरम्यान पाहूया रोहित कशा पद्धतीने सामना करतायत. शेवटचं षटक प्रगती पथावर. संघाची धावसंख्या होते मात्र 31. मस्त चांगलं षटक टाकलं निकेतन आणि ऋषभ याने असं म्हणावं लागेल. दरम्यान आणि हा मात्र सुरेख फटका टाकलेला आहे. अरे काय षटकार मारला. अरे शेवटच्या चेंडूवर षटकार. लक्षात घ्या काय वेळेला कॉमेंट्री करायला जाऊ एखादा माणूस येतो त्याच्याकडेही काही अनुभव असतो. मी मगाशी म्हटलं होतं की परिचित याने पहिल्या चेंडूवर षटकार दिला होता आणि शेवटच्या चेंडूवर सुद्धा षटकार दिला. ऋषभने अशी कामगिरी करू नये असं सांगितलं पण होतं परंतु ऋषभने तीच चूक केली. पहिल्या चेंडूवर षटकार दिला आणि शेवटचा चेंडू निर्णायक होता. ऑफ स्टिकला यॉर्कर मारण्याचा प्रयत्न करत होता परंतु चेंडू अचूक टप्प्यामध्ये पडला नाही आणि षटकाराने स्वागत करतोय तो म्हणजे रोहित. खरोखर चांगली फलंदाजी आपल्याला पाहायला भेटली ती म्हणजे स्वयंभू स्फूर्तिकला या संघाकडून. संघाला जिंकण्यासाठी 18 चेंडू आणि 38 धावांची आवश्यकता आहे. 18 चेंडू 38 धावा. मला वाटतं जर जिंकायचं असेल तर कमीत कमी 4 ते 5 षटकार असणं गरजेचं आहे. जे ज्या संघाने पार्टिसिपेट केलंय त्यांच्याकडे कोणाकडे जर चेंडू असेल कमिटीचा तर त्याने कृपया जमा करायचा आहे. सामना खेळवण्यासाठी चेंडू पाहिजेत. कृपया लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं. अतुल भाटी संघाला फलंदाजी करायची आहे. वेळ खूप कमी आहे. बॅड लाईट झाली तर कदाचित निर्णय होऊ शकत नाही याची काळजी दोन्ही संघाच्या कर्णधाराने घ्यायची आहे. संघाची धावसंख्या होते 38. जिंकण्यासाठी 39 धावांची आवश्यकता. एक बॉलिंगचं पृथक्करण म्हटलं
अतुल भाटिया संघाचा पहिल्या षटकामध्ये परिचय त्याने 18 धावा खर्च केल्या होत्या, परंतु चांगला कमबॅक केलं होतं ते म्हणजे निकेतन याने. निकेतन याने यामध्ये विश्वजित याचा झेल सोडला होता, तरी पण 6 धावांवर जखडून ठेवलं होतं. परंतु ऋषभ यांनी मात्र चांगलं कमबॅक केलं, परंतु चांगलं कमबॅक करताना 2 चेंडू मात्र त्याने खराब टाकले आणि 2 चेंडूचा पुरेपूर फायदा मिळवला ते म्हणजे रोहित यांनी. दरम्यान खारवी समाज मर्यादित पुढील होणाऱ्या स्पर्धेमध्ये आता जे 2 फलंदाज जे बॅटिंगला आलेत, मला वाटतं हनुमान भाटी या संघाचे दोन्ही आयकॉन खेळाडू आहेत आणि खरोखर चांगली कामगिरी करत आहेत. मला अभिमान आहे त्यांचा की अतुल भाटीमधील निकेतन आणि हनुमान भाटीमधील ऋषभ यांचा खरोखरच 2 आयकॉन खेळाडू आहेत. परंतु दरम्यान पाहूया फायनलच्या सामन्यामध्ये, कृपया सामना लवकरात लवकर सुरू करायचा आहे, क्षेत्ररक्षण लवकर सजवायचं आहे, वेळ लावू नये. बॉलरचं नाव काय? बॉलर नाव विश्वजित. राईटम राऊंड द विकेटचा मारा करतील तो म्हणजे निकेतन साठी. पाहूया 39 धावांचं उद्दिष्ट आहे. थोडासा टर्न केलेला चेंडू, पहिला चेंडूवर पहिला षटकार. अच्छा है, बहुत अच्छा है. खरोखरच ज्या पद्धतीने सुरुवात केली होती स्वयंस्फूर्तिकला भाटी यांनी, त्याच पद्धतीने आपल्याला सुरुवात पाहायला भेटते ती म्हणजे निकेतन यांच्या बॅट मधून पहिल्या चेंडूवर षटकार. मला वाटतं थोडासा स्पिन अटॅक आहे, स्लो अटॅक आहे चांगला, आणि मला वाटतं हा खराब चेंडू टाकलेला आहे, पंच वाईट घोषित करतायत. पाहूया पॉवर प्लेचं षटक आहे असं वाटतं मला. दरम्यान त्याचा फायदा मिळवतात काय, तितकासा काही बॉलिंगला स्पेस नाही. दरम्यान टॅप मारलेले चेंडू, चेंडू जातोय आणि मला वाटतं थोडंसं गच्चाळ क्षेत्ररक्षण होतं इथे सुबोधदाकडून. चेंडू जातो मिड विकेटच्या दिशेने, परंतु एकच धाव मिळते. मागे म्हटलं होतं की 2 धावा मिळत आहेत, चांगली रनिंग मानावी लागेल ती म्हणजे अतुल भाटी या संघाचे. निकेतन वैयक्तिक 8 धाव्यांवर खेळतोय, संघाची धावसंख्या होते 9. हा मात्र सुरेख चेंडू, थोडासा कट केलेला चेंडू, त्यांना माहिती आहे की जास्त टर्न करून फायदा नाही, थोडासा स्पीड ठेवला आणि थोडासा कट केला चेंडू. स्ट्रेट ड्राईव्ह मारण्याचा प्रयत्न होता, परंतु चेंडू एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न केला आणि हा मात्र सुरेख मारलेला चेंडू, चेंडू जातोय फाईन लेगच्या दिशेने. पाहूया दरम्यान थोडंसं गच्चाळ क्षेत्ररक्षण, चांगले रनिंग बिटवीन द विकेट पाहायला भेटते. आता मात्र थोडंसं दबाव वाढतोय तो म्हणजे गोलंदाजांवर. निकेतन मात्र चांगली फलंदाजी करतोय, संघाची धावसंख्या होते 11. पहिल्या षटक प्रगती पथावर, वैयक्तिक 10 धावांवर खेळतोय निकेतन. खरोखर सुंदर अशी फलंदाजी आपल्याला पाहायला भेटते. दरम्यान हा मात्र सुरेख चेंडू आहे, पाहूया झेल होतोय का, हा एक निर्णायक क्षण होऊ शकतो आणि मराठा झेल सुटतोय खरोखरच. आणि खराब थ्रो इथे आपल्याला पाहायला भेटतोय आणि मला वाटतं ह्या 2 धावा ज्या पद्धतीने निकेतन यांनी जीवनदान दिलं होतं विश्वजित यांना, आणि त्याच पद्धतीने निकेतन यांना जीवनदान भेटतंय. पाहूया ह्या जीवनदानाचा फायदा किती मिळवून घेत आहेत. एखाद्या खेळाडूला ज्यावेळेला जीवनदान भेटतं त्यावेळेला तो खेळाडू हा मला वाटतं 5व्या घेरमध्ये जातो. सुरुवातीला खेळायला असताना फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ या घेरमध्ये असतो, परंतु जीवनदान भेटल्यानंतर मात्र तो थांबत नाहीये. दरम्यान निकेतन संघाची धावसंख्या होते 14. संघाची धावसंख्या होते 13. दरम्यान निकेतन पाहूया जीवनदानाचा किती फायदा मिळवतायत रायटम. आणि हा मात्र खरोखरच सुरेख मारलेला चेंडू मिड विकेटच्या दिशेने. अशाच पद्धतीची गरज आहे ती म्हणजे निकेतन यांना चांगली फलंदाजी. एक स्टडी बॅटनी खेळल्यानंतर एक बॅड लाईटचा फायदा असतो तो मिळवता येतो आणि त्याच पद्धतीने आपल्याला फलंदाजी आपल्याला पाहायला भेटते ती म्हणजे निकेतन यांच्याकडून. संघाची धावसंख्या होते 17. मला वाटतं अतुल भाटी या संघाने गोलंदाजी केली होती त्यावेळेला परिचय त्याने 18 धावा दिले होते आणि अतुल भाटी या संघाने सुरुवात केली त्याने 17 धावा मिळवलेत. थोडंसं शेवटच्या ओव्हरचं जे बर्डन आहे, जो दबाव आहे तो कमी केलाय तो म्हणजे निकेतन याने. आता मात्र ऋषभ पाहूया. ऋषभकडनं खूप अपेक्षा आहेत परंतु त्या अपेक्षेला पूर्णपणे उतरत नाही ऋषभ.
ज्या अपेक्षेने आपण बघतो एक स्टार फलंदाज म्हणून त्याच्याकडे बघतो त्या पद्धतीने फलंदाजी आपल्याला पाहायला भेटत नाही, परंतु एक म्हटलं जातं कितीही सामने खेळा परंतु फायनल आणि सेमीफायनलच्या सामन्यामध्ये कामगिरी करणं खूप गरजेचं असतं. रोहित वैयक्तिक पहिल्या संघातर्फे दुसरे षटक घेऊन ऋषभसाठी. ऋषभ पाहूया आणि हा मात्र सुरेख मारण्याचा प्रयत्न होता परंतु चेंडू स्लिपच्या दिशेने. चेंडूचा आणि बॅटचा काही संबंध नाही, चेंडू थोडासा खाली बसला, बाउन्स झाला नाही, परंतु 22च्या स्वरूपात एक धाव मिळते. आता मात्र स्ट्राईकला आलेत ते म्हणजे निकेतन. निकेतन यांना या पिचवर मात्र चांगला सूर गवसलेला आहे आणि एक जीवनदान सुद्धा भेटलेलं आहे. चांगली धावगती म्हणता येईल. मला वाटतं हे षटक खूप निर्णायक षटक असू शकते. या षटकामध्ये जर का 10 ते 12 धावा मिळवल्या निकेतन यांनी तर नक्कीच शेवटच्या ओव्हरमध्ये बर्डन एक दबाव कमी होऊ शकतो आणि 3 ओव्हरच्या षटकांमध्ये 2 ते 3 फलंदाज बॅटिंगसाठी उपलब्ध असले चांगले तरी सामना जिंकू शकतो. परंतु तितकाच एक अनुभव आहे तो म्हणजे रोहितकडे थोडंसं क्षेत्ररक्षणामध्ये बदल करतायत रोहित. दरम्यान पाहूया राईट आर्म राऊंड द विकेटचा मारा निकेतनसाठी. निकेतन तयार आणि हा सुद्धा सुरेख मारलेला आहे चेंडू. चेंडू जातो मिड विकेटच्या दिशेने आणि मला वाटतं 4 धावा सुरेख ड्राइव्ह आपल्याला पाहायला भेटतोय तो म्हणजे निकेतन यांच्या बॅट मधून. खणखणीत दणदणीत चौकार. संघाची धाव संख्या होते 22. दुसरं षटक प्रगतीपथावर मगाशी म्हटलं होतं हे षटक खूप इम्पॉर्टंट आहे. हे षटक जर टफ पडलं ह्या षटकामध्ये दोन्ही फलंदाजांना बाद करण्यामध्ये यश आलं रोहितला तर खरोखर नक्की कमबॅक करू शकतं. परंतु तितके चांगली फलंदाजी आपल्याला पाहायला भेटते ते म्हणजे निकेतन यांच्याकडून चांगले रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला भेटते. 2 धावा मिळवत आहेत ते म्हणजे ऋषभ आणि निकेतन. संघाची धाव संख्या होते 24. दुसरे षटक प्रगतीपथावर जिंकण्यासाठी 39 धावांची आवश्यकता आहे. निकेतन वैयक्तिक 20 धावांवर खेळतोय. खरोखर चांगली मला वाटतं ऋषभ याला तितकीची स्ट्राईक भेटली नाही परंतु चांगला सूर गवसलाय निकेतन यांना. संयमी फलंदाजी पाहायला भेटते आणि हा मात्र सुरेख पटकवलेला आहे चेंडू. झेल होते का पाहूया. निर्णायक झेल असेल आणि मला वाटतं खरोखर चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला भेटतंय मिड ऑफच्या दिशेने. चांगला झेल टिपतोय आणि निकेतन सारखा खंदा फलंदाज वैयक्तिक 20 धावांवर 24 धावांवर बाद होतोय आणि मला वाटतं आता मात्र फलंदाजीसाठी आले ते म्हणजे मिथिल. मागच्या सामन्यामध्ये मात्र चांगली फलंदाजी केली होती मिथिल यांनी. संघाची धाव संख्या होते 24. बॅट्समन कृपया लवकरात लवकर मैदानात जायचं आहे. बॅड लाईटचा त्रास तुम्हालाच होऊ शकतो. दरम्यान पुढचं षटक दुसरं षटक प्रगतीपथावर एक चांगली फलंदाजी आपल्याला पाहायला भेटली होती. एक चांगला हादरा बसतोय पाहूया परंतु तितकंसं दबाव अतुल भाटी घेणार नाही कारण त्यांच्याकडे चांगले खंदे फलंदाज आहेत. मिथिल याने सुद्धा चांगलं सेमीफायनलच्या सामन्यामध्ये चांगली फलंदाजी केली होती. 8 चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता. समीकरण खूप चांगलं आहे. एक हाय व्होल्टेज मुकाबला आपल्याला पाहायला भेटतोय. 8 चेंडू 15 धावा. राईट ओव्हर द विकेटचा मारा रोहित यांचा पहिल्याच चेंडूवर मारलाय दणदणीत षटकार. अगो गो 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 काय करतो बाबा. मागच्या मॅच मध्ये एक षटकार या मॅच मध्ये पण एक षटकार. बाई वाड्यावर या. संघाची धाव संख्या होते 30. खरोखरच सुरेख फटकेबाजी आपल्याला पाहायला भेटते मिथिल यांच्याकडून. एक संघाला ती गरज होती जो धावांचा आणि रन्सचा जो मेळ होता त्या मेळामध्ये ताळमेळच बदलून टाकलाय तो म्हणजे मिथिल यांनी. दरम्यान पुढचा चेंडू हा सुद्धा सुरेख चेंडू टाकलाय आणि स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू फिरवला. एक धाव तर मिळवली. रनआउटची संधी आहे परंतु चांगला कॉल म्हणावा लागेल मिथिल यांचा. एका धावावर समाधान मानतोय तो म्हणजे मिथिल. मला वाटतं एक षटक संपतंय. संघाची धाव संख्या होते 31. 6 चेंडू 8 धावांची आवश्यकता. कृपया फलंदाजीने आपापल्या फॉलो थ्रो मध्ये जायचं आहे. गोलंदाजीने आपापल्या फॉलो थ्रो मध्ये जायचं. लवकरात लवकर वेळ घालवू नये. शेवटचा षटक आहे. 6 चेंडू 8 धावा. फलंदाजाने आपापली जागा घ्यायची. गोलंदाज काळोख होईल. कृपया सहकार्य करा.
या फायनलच्या सामन्यामध्ये आत्ता मात्र प्रथम आणि द्वितीय पारितोषिकचं बक्षीस वितरण होईल, त्यासाठी मान्यवरांना आमंत्रण दिलेलं आहे. त्या मान्यवरांनी कृपया समालोचन कक्षाकडे येण्याची विनंती आहे. सहा चेंडू 8 धावा निनाद. वैयक्तिक पहिल्या संघातर्फे तिसरा षटक. 6 चेंडू 8 धावांची आवश्यकता. मिथेल हा मात्र खरोखरच थोडासा खराब चेंडू, ऑफ स्टिकला टाकलेला चेंडू होता, परंतु चेंडू जातो बाहेर. विश्वजित यांची चांगली किपिंग आपल्याला पाहायला भेटते, परंतु पंच वाईट घोषित करतात. आता मात्र समीकरण बदलतंय. संघाची धाव संख्या होते 32. 6 चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता. पाहूया. आणि हा मात्र सुरेख मारलेला आहे चेंडू, मिड ऑफच्या दिशेने चेंडू जातोय. पाहूया. आणि आहे खणखणीत दणकणीत चौकार. अच्छा, ये कलम वाली बाई कलम के नाम से देश में क्रांति लाना चाहती है, इस कलम के जोर से काले वर्तमान को खत्म करना चाहती है. कौन सुनता उसकी बात को? मैं जाग गया, चौकार मार दिया. खरोखर सुरेख अशी फलंदाजी आपल्याला पाहायला भेटते मिथिल यांच्या बॅट मधून. संघाला गरज होती 6 चेंडू, मला वाटतं आता 3 धावांची आवश्यकता आहे जिंकण्यासाठी. पाहूया 3 धावा कशा पद्धतीने खेळतायत. थोडासा दबाव कमी झालाय मिथिल यांच्यावर. नॉन स्ट्राईकला आहेत ते, म्हणजे हा मात्र सुरेख ड्राईव्ह केलेला चेंडू, परंतु आता मात्र खतरा आहे. खतरा खतरा खतरा. थोडीशी घाई केली मिथिल यांनी. वैयक्तिक 11 धावांवर बाद होतो तो म्हणजे मिथिल. 3 चेंडू 3 चेंडू 3 धावा. थोडस संयम ठेवणं खूप गरजेचं असं अशा वेळेला. ज्या वेळेला माझा एक अनुभव आहे, ज्या वेळेला बॉल टू बॉल धावा असते त्यावेळेला काही गरज नाही उंच षटकार मारण्याची. बाउंड्री पर्यंत चेंडू गेला तर 2 धावा सहज मिळतात. अशा पद्धतीने फलंदाजी, अशा पद्धतीचं शॉट सिलेक्शन करणं खूप गरजेचं आहे. परंतु गोलंदाज ही तितकाच चतुर, त्याने मुद्दाम हलवा टाकला, थोडासा बॅट खाली चेंडू टाकला, परंतु चेंडू तो कट केला. 4 चेंडू आणि 3 धावांची आवश्यकता आहे. दरम्यान परिचित. पाहूया. परिचित यांना काही फलंदाजीची संधी भेटली नव्हती, परंतु आता मात्र संधी भेटते फायनलच्या मॅच मध्ये. दरम्यान परिचित याने सुरेख मारलेले चेंडू, मिड ऑफच्या दिशेने चेंडू जातो बाउंड्री लाईनच्या दिशेने, तितकं चांगले क्षेत्ररक्षण. 1 धाव तर कंप्लीट केली आहे, दुसऱ्या धावेसाठी धावत आहेत आणि दुसरी धाव सुद्धा कंप्लीट करतोय तो म्हणजे परिचित. आता मात्र जिंकण्यासाठी 1 धावांची आवश्यकता. 2 चेंडू 3 चेंडू 1 धाव. 3 चेंडू आणि 1 धाव. क्रिकेट आहे, क्रिकेट अनिश्चिततेचा खेळ आहे. पाहूया दरम्यान कशा पद्धतीने गोलंदाजी करतोय तो म्हणजे स्वयंभूचा गोलंदाज. दरम्यान राईट ओव्हर द विकेटचा मारा, सुरेख स्ट्रेट ड्राईव्ह मारलेला आहे चेंडू आणि 1 धाव मिळवण्यात यश भेटतंय. अशा पद्धतीने अतुल संघ हा विजयी होतोय आणि